नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आता आपण मॅथ फर्स्टचं थर्ड चॅप्टर पाहणार आहोत. पॉलिनॉमियल्स म्हणजे बहुपदी. या पॉलिनॉमियल्स चॅप्टरमध्ये आपल्याला पाहायचं आहे इंट्रोडक्शन टू पॉलिनॉमियल्स, डिग्री ऑफ द पॉलिनॉमियल्स, व्हॅल्यू ऑफ द पॉलिनॉमियल, ऑपरेशन्स ऑन पॉलिनॉमियल्स, सिंथेटिक डिव्हिजन मेथड आणि रिमाइंडर थेरम. तर या सर्व ज्या महत्त्वाच्या बाबी आहेत त्या आपण या प्रकरणामध्ये पाहणार आहोत. तर सगळ्यात सुरुवातीला पॉलिनॉमियलचं इंट्रोडक्शन बघूया. काही अल्जेब्रिक एक्सप्रेशन या ठिकाणी दिलेले आहेत. त्या जर आपण पाहिल्या तर फर्स्ट अल्जेब्रिक एक्सप्रेशन आहे p² - p³ -1/2 p² + p. सेकंड जर आपण पाहिली तर m² + 2n³ -√3m⁵ आणि 6 आर ऑल अल्जेब्रिक एक्सप्रेशन. आता या अल्जेब्रिक एक्सप्रेशनमध्ये फर्स्ट जर आपण पाहिली तिचे सगळे त्याचे पॉवर जर आपण पाहिले किंवा इंडेक्स आपण पाहिले तर पहिल्याचा जो इंडेक्स आहे तो आहे 3. सेकंड जे टर्म आहे त्याचा जो इंडेक्स आहे तो आहे 2. तर थर्ड जे टर्म आहे त्याचा इंडेक्स आहे 1. आता टर्म कसं असतं बघा. फॉर एक्झाम्पल मी या ठिकाणी लिहिलं 3x⁴. तर या ठिकाणी हा जो 3 आहे या 3ला कोएफिशियंट असं म्हणतात. कोएफिशियंट म्हणजे याला मराठीत आपण सहगुणक असं म्हणूया. त्यानंतर x म्हणजे जे अक्षर आहे, अंकाला आपण कोएफिशियंट म्हणतो, ते अक्षर आहे त्याला आपण म्हणतो व्हेरिएबल म्हणजे चल. आणि वरती जो हा घात आपण लिहितो याला म्हणतो पॉवर किंवा इंडेक्स पण म्हणतात किंवा पॉवर पण म्हणतात. तर अशा प्रकारे या सर्वांचं मिळून जे तयार होतं याला म्हणतो टर्म. आणि असे किती टर्म आहेत त्या अल्जेब्रिक एक्सप्रेशनमध्ये त्याच्यावरून ती मोनोमियल, बायनोमियल आणि ट्रायनोमियल ठरत असते. एकच टर्म असेल तर ती इट इज मोनोमियल. इफ इट हॅज 2 terms then it is binomial, and if it has 3 terms then it is trinomial. तर अशा प्रकारे ती आपल्याला ओळखायची असते. आता पॉलिनॉमियल कशी ओळखायची हे आपल्या लक्षात आलं असेल की दिलेले जे टर्म असतील त्या सर्व टर्मचे डिग्री आपण चेक करायच्या आधी त्या डिग्री ज्या आहेत त्या सर्व डिग्री या ज्या आहेत त्या होल नंबर आल्या पाहिजे. सेकंड जर आपण पाहिलं तर सेकंडमध्ये m² + 2n³ -√3m⁵ आहे. याच्यात फर्स्ट टर्म जे आहे त्याचा जो इंडेक्स आहे तो आहे 2, सेकंडचा इंडेक्स आहे 3 आणि थर्डचा जो इंडेक्स आहे तो आहे 5. या तिघांचा जो इंडेक्स आहे तो होल नंबर आहे, म्हणजेच ती सुद्धा पॉलिनॉमियल आहे. नंतर लास्ट जर पाहिलं आपण तर फक्त 6 आहे. आता 6 ही सुद्धा एक प्रकारे पॉलिनॉमियल आहे किंवा अल्जेब्रिक एक्सप्रेशन आहे. आता त्या 6ला जरी एखादं चल नाही तर ते चल आपण मानू शकतो. फॉर एक्झाम्पल असं समजूया की त्याला x हे चल आहे, तर त्याची जी डिग्री असेल तर ती डिग्री किंवा तो इंडेक्स हा नेहमी 0 असतो असं समजायचं. कारण आपण शिकलो आहे की 0 डिग्रीचं किंवा 0 इंडेक्सवाला जर कुठलंही टर्म असेल तर त्याची व्हॅल्यू 1 येते. मग त्यामुळे 6 × x⁴ याची व्हॅल्यू 1 म्हणजे याची व्हॅल्यू आली 6 × 1 = 6. म्हणजे जो 6 होता त्याला जर x⁴ जरी आपण लिहिलं तरी त्याच्या व्हॅल्यूमध्ये कुठल्याही प्रकारचं बदल होत नाही. तर हा 6 जो आहे तो सुद्धा 0 डिग्री असणारा एक ते टर्म आहे, म्हणजे त्यालासुद्धा टर्म म्हटलं जातं आणि त्याला अल्जेब्रिक एक्सप्रेशन असं सुद्धा म्हटलं जातं. किंवा जर समजा तो जर फक्त एकच टर्म आला असेल तर त्याला आपण कॉन्स्टंट नंबर असं पण म्हणू शकतो किंवा कॉन्स्टंट पॉलिनॉमियल असं सुद्धा म्हणू शकतो.
म्हणजे फक्त इथे लिहिला 6, तर इट इज ऑल्सो पॉलिनॉमियल अँड इट इज कॉन्स्टंट पॉलिनॉमियल. किंवा -5 लिहिला, 1/3 लिहिला, तर ह्या सगळ्या ज्या आहेत त्या कॉन्स्टंट पॉलिनॉमियल आहेत. आता दुसरे 2 एक्झाम्पल आपण बघूया. खाली दिलेले आहेत √y + 5 आणि 1/y - 3 या 2 एक्सप्रेशन दिलेले आहेत. आता या पॉलिनॉमियल आहेत किंवा नाही हे आपण चेक करून बघूया. वरतीच आपण त्याची डेफिनेशन पाहिली की ज्या एक्सप्रेशनमध्ये सर्व टर्मचे जे इंडेक्स आहेत ते जर होल नंबर असतील तर ती दिलेली एक्सप्रेशन ही पॉलिनॉमियल असते, अन्यथा ती पॉलिनॉमियल नसते. मग आता इथे जर आपण पाहिलं तर √y आहे आणि √yला जर आपण डिग्री फॉर्ममध्ये लिहिलं तर ते होईल y √y, म्हणजे 1/2 ही त्याची डिग्री असेल किंवा त्याचा इंडेक्स असेल किंवा पॉवर असेल. तर 1/2 हा जो नंबर आहे हा होल नंबर नाही, हा फ्रॅक्शन आहे आणि त्यामुळे डिग्री किंवा इंडेक्स हा होल नंबर नाही, म्हणजे इट इज नॉट अ पॉलिनॉमियल, ही पॉलिनॉमियल नाही. त्यानंतर सेकंड जर आपण पाहिलं तर 1/y - 3, तर 1/y जो आहे तर आपल्याला माहीत आहे छेदस्थानी जर चल असेल तर ते ज्यावेळी अंशस्थानी जातं तर अंशस्थानी जात असताना त्याची डिग्री ही निगेटिव्ह होते, म्हणजे 1y⁻⁻1 - 3 अशी ही त्याची डिग्री होईल. आणि इथे डिग्री जर आपण पाहिली तर -1 आली आणि होल नंबरमध्ये निगेटिव्ह नंबर येत नाही, म्हणजे याचा अर्थ डिग्री ही होल नंबर नाही. देअरफॉर इट इज नॉट अ पॉलिनॉमियल. अशा प्रकारे आपल्याला पॉलिनॉमियल आहे किंवा नाही हे चेक करता येतं. तर चेक करत असताना सर्व जे टर्म आहेत त्या प्रत्येक टर्मची जे टर्मचा जो पॉवर आहे किंवा इंडेक्स आहे तो आपण चेक करत जायचा. तो जर समजा होल नंबर असेल सर्व टर्मचा तर ती पॉलिनॉमियल असते. जर समजा एखाद्या टर्मचा जरी इंडेक्स हा होल नंबर नसेल तर ती सर्वच्या सर्व पॉलिनॉमियल नसते. अशा प्रकारे आपण पॉलिनॉमियल ही व्हेरीफाय करू शकतो. त्यानंतर पुढे आहे टाइप्स ऑफ पॉलिनॉमियल्स बेस्ड ऑन नंबर ऑफ टर्म्स. टर्म्सची जी संख्या असते त्याच्यावरून सुद्धा आपल्याला पॉलिनॉमियल्सची ओळख करता येते. आधीच मी तुम्हाला सांगितलं, जर समजा एकच टर्म असेल, पॉलिनॉमियल हॅव्हिंग ओनली वन टर्म इज कॉल्ड मोनोमियल. फॉर एक्झाम्पल 2x, 5, इट इज मोनोमियल, दे आर मोनोमियल. x⁴ + x, आता याच्यात 2 टर्म आले, m² - 3m 2 टर्म आले. 2 टर्म्स इन द पॉलिनॉमियल इज कॉल्ड बायनोमियल, म्हणजे त्याच्यात जर 2 टर्म असतील तर ती बायनोमियल. पुढे जर आपण पाहिलं तर 1/2 y² - 2y + 5 3 टर्म आहेत. x² - √3x² + 5x, सॉरी x³ आहे, x³ - √3x² + 5x, याच्यामध्ये सुद्धा 3 टर्म आहेत. मग 3 टर्म्स इन द पॉलिनॉमियल देन इट इज कॉल्ड ट्रायनोमियल. आणि जर समजा जास्त टर्म असतील तर मग पुढे आपण जर 4 टर्म्स असतील तर 4 टर्म्स पॉलिनॉमियल, 5 टर्म्स पॉलिनॉमियल, या पद्धतीने आपण त्याला वाचायचं असतं. आता पॉलिनॉमियल दाखवत असताना त्याला p हे अक्षर वापरलं जातं आणि ती जर x या व्हेरिएबलची पॉलिनॉमियल असेल तर तिला म्हणायचं पॉलिनॉमियल ऑफ x आणि मग ती पॉलिनॉमियल लिहायची. आता समजा ही सेकंड जर आपण पाहिली तर ती m व्हेरिएबल असणारी पॉलिनॉमियल आहे, मग तिला लिहिणार पॉलिनॉमियल ऑफ m. तर शॉर्ट जे p आहे, ज्याला आपण स्मॉल लिपीचं p म्हणतो, p, q, r अशा कुठल्याही लेटरने आपण ती पॉलिनॉमियल दाखवू शकतो. फक्त व्हेरिएबल दाखवताना त्यामध्ये असणारं जे व्हेरिएबल असेल ते दाखवायचं असतं. पुढे आता आहे डिग्री ऑफ द पॉलिनॉमियल इन अ वन व्हेरिएबल. आता कुठल्याही पॉलिनॉमियलची डिग्री कशी चेक करायची? मग
जसं आपण प्रत्येक जे टर्म असतं त्याचा इंडेक्स आपण पाहत असतो, तर प्रत्येक टर्मचा इंडेक्स पाहायचा. आता फॉर एक्झाम्पल हे एक्झाम्पल जर आपण पाहिलं 2x⁻⁷ - 5x + 9, तर याच्यात पहिलं जे टर्म आहे फर्स्ट टर्म त्याचा इंडेक्स आहे 7. सेकंड जे टर्म आहे 5x त्याचा इंडेक्स आहे 5x म्हणजे पहिला घातील, आणि 9 हे कॉन्स्टंट टर्म असल्यामुळे त्याचा जो इंडेक्स येईल तो 0 येईल. मग या तिघांमध्ये मोठा असणारा इंडेक्स कुठला, तर 7. म्हणजेच तो 7 जो असेल तर त्याची डिग्री असेल. म्हणजेच द हायेस्ट पॉवर इज 7, देअरफॉर द डिग्री ऑफ दिस पॉलिनॉमियल इज 7. अशा प्रकारे आपल्याला डिग्री ही तपासायची असते. आता समजा एखादा कॉन्स्टंट टर्म आहे पॉलिनॉमियल 10, बस ही एकच पॉलिनॉमियल असेल, कॉन्स्टंट पॉलिनॉमियल असेल, तर त्या पॉलिनॉमियलची जी डिग्री असते ती 0 असते. का, मी तुम्हाला आधीच सांगितलं की 10 जवळ व्हेरिएबल नाही, तर व्हेरिएबल आपण कुठलंही लिहू शकतो, पण त्याला डिग्री देताना 0 द्यायची. ती 0 का द्यायची, कारण 10 × x⁻⁴ याची व्हॅल्यू होते 1, आणि 10 × 1 = 10, म्हणजे व्हॅल्यू चेंज होत नाही. त्यामुळे आपण त्याला 0 डिग्री लिहायची. म्हणजे कॉन्स्टंट टर्म जर असेल तर त्याची डिग्री ही 0 असते. तर अशा प्रकारे आपल्याला डिग्रीसुद्धा चेक करता येते. त्यानंतर पॉलिनॉमियल इन वन व्हेरिएबल. आता वन व्हेरिएबल जे पॉलिनॉमियल असतात तर त्याची डिग्री आपण पाहिली. आता डिग्री ऑफ अ पॉलिनॉमियल इन मोर दॅन वन व्हेरिएबल, म्हणजे समजा त्या पॉलिनॉमियलमध्ये एकापेक्षा जास्त व्हेरिएबल असतील तर त्यावेळी डिग्री कशी चेक करायची. आता एक्झाम्पल दिलं आहे 3m³ n⁻⁶ + 7m² n³ - mn इज अ पॉलिनॉमियल इन टू व्हेरिएबल m and n. आता डिग्री याची आपल्याला काढायची आहे. मग डिग्री काढताना काय करायचं, फर्स्ट टर्म आहे 3m³ n⁻⁶. मग mचा जो पॉवर आहे तो आहे 3 आणि nचा जो पॉवर आहे तो आहे 6. तर या दोघांची ॲड करायचं, म्हणजे प्लस करायचं, सम करायची. 3 + 6 जर केलं ते 9 येतं. पुढचं सेकंड टर्म जर आपण पाहिलं तर त्याच्यात mची डिग्री आहे 2, mचा जो इंडेक्स आहे तो आहे 2 आणि nचा 3 आहे. 2 + 3 जर आपण केलं तर तो येईल 5. आणि थर्ड टर्ममध्ये जर आपण पाहिलं mn, दोघांचा इंडेक्स हा 1 1 आहे. 1 + 1 जर केला तर तो 2 येईल. आणि सगळ्यात मोठा जो इंडेक्स आहे तो 9 आहे, म्हणजे याची डिग्री ही 9 असेल. तर अशा प्रकारे आपल्याला दोन टर्मचे जर एखादी पॉलिनॉमियल आली तर त्याची डिग्री काढताना ते दोघांचे ॲड करून घ्यायचे. त्यानंतर पॉलिनॉमियल वन व्हेरिएबलमध्ये आपल्याला डिग्री जर 1 असेल किंवा 2 असेल किंवा 3 असेल तर त्यांना काय नाव आहे ते पण आपल्याला बघायचं आहे. तर समजा एखाद्या पॉलिनॉमियलची डिग्री ही जर 1 असेल तर तिला लिनियर पॉलिनॉमियल असं म्हणतात. जर एखाद्या पॉलिनॉमियलची डिग्री 2 असेल, म्हणजे तिथे असणारा त्या सर्व टर्ममध्ये असणारा जो इंडेक्स आहे, हायेस्ट इंडेक्स, तो जर 2 असेल तर त्याची डिग्री 2 असते. आणि 2 डिग्री जर असेल तर ती क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल असते. आणि जर त्या पॉलिनॉमियलची डिग्री 3 असेल तर ती क्युबिक पॉलिनॉमियल असते. अशा प्रकारे आपण लिनियर, क्वाड्रॅटिक आणि क्युबिक असे सुद्धा त्या पॉलिनॉमियलची विभागणी करू शकतो किंवा क्लासिफिकेशन करू शकतो. तसंच त्याच्या टर्मवरून सुद्धा आपल्याला क्लासिफिकेशन करता येतं. त्याच्यात जर एक टर्म असेल तर ती मोनोमियल, 2 टर्म असतील तर बायनोमियल आणि 3 टर्म असतील तर ट्रायनोमियल. पण डिग्री जर असेल तर ती डिग्रीवरून आपल्याला कळतं की ती पॉलिनॉमियल लिनियर आहे, क्वाड्रॅटिक आहे का क्युबिक आहे. तर अशा प्रकारचे प्रश्न आपल्याला या प्रॅक्टिस सेट 3.1 मध्ये सॉल्व करायचे आहेत. तर हे जे क्वेश्चन आहेत तर ते क्वेश्चन म्हणजे क्वेश्चन नंबर 1, 2 फर्स्टमध्ये जर आपण पाहिलं तर पॉलिनॉमियल आहे किंवा नाही ते जस्टिफाय करायचं आहे. सेकंडमध्ये जो आहे तर m³ जो आहे
तर एम क्यूब असणारं जे टर्म आहे त्याचा फक्त कोएफिशियंट लिहायचा आहे. आता कोएफिशियंट म्हणजे त्याच्या पुढे असणारा. आता इथे एम क्यूब आहे, याचा कोएफिशियंट दिलेला नाही, मग कोएफिशियंट हा 1 असतो दिलेला नसेल तर. हे दुसरं पॉलिनॉमियल, सेकंड पॉलिनॉमियल जर आपण पाहिली तर एम क्यूबचा जो कोएफिशियंट आहे त्याच्याजवळ √3 दिलेला आहे, म्हणजे √3 त्याचा कोएफिशियंट आहे. नंतर थर्ड एक्झाम्पलमध्ये जर आपण पाहिलं तर एम क्यूबचा कोएफिशियंट -2/3 आहे. तर अशा प्रकारे आपल्याला कोएफिशियंट ओळखायचे आहेत. त्यानंतर सेकंड झाला. थर्डमध्ये आहे राईट द पॉलिनॉमियल इन एक्स युजिंग द गिवन इन्फॉर्मेशन. मोनोमेल विथ डिग्री 7 डिग्री असणारी मोनोमेल लिहायची. मोनोमेल लिहायचं म्हणजे एकच टर्म आलं पाहिजे. आता कोएफिशियंट तुम्ही काही घेऊ शकता. 3 घेतला आपण समजा, हा पॉझिटिव्ह घ्या, निगेटिव्ह घ्या, कुठलाही रिअल नंबर आपण या ठिकाणी घेऊ शकतो. तो रॅशनल घ्या, इरॅशनल घ्या, काही प्रॉब्लेम नाही. तर तो घेतल्यानंतर मग एक्सची पॉलिनॉमियल तयार करायची. मग इथे लिहायचा एक्स आणि डिग्री त्याची 7 सांगितली आहे, म्हणजे मग 7ने सुरुवात करायची. आता ही फक्त मोनोमियल सांगितली म्हणजे एकच टर्म येईल, त्यामुळे आपण एवढंच फक्त लिहायचं आहे. इथे कोएफिशियंट आपण बदलू शकतो, पण हे व्हेरिएबल जे आहे एक्स, ते एक्सच आपल्याला घ्यावं लागेल, कारण तिथे एक्सचे तयार करायला लावलेली, त्यामुळे ते चेंज होणार नाही. आणि डिग्री 7 सांगितली म्हणजे ते पण चेंज होणार नाही. पुढे कोएफिशियंट तुम्ही कुठलाही चेंज करू शकतात. तशा प्रकारे बायनोमियल आहे विथ डिग्री 35. आता बायनोमियल तयार करायची आहे तर कुठलाही कोएफिशियंट घ्या 5 आणि व्हेरिएबल एक्सच घ्यावा लागेल. डिग्री घेतली 35. आता आपल्याला बायनोमियल बनवायला लावलेली आहे 35 डिग्रीची, तर ही झाली मोनोमियल. पुन्हा एक घ्यायचं असेल तर प्लस घ्या किंवा मायनस घ्या. 7/3 एक्स आणि दुसऱ्याचा जो इंडेक्स येईल तो 35पेक्षा लहान आला पाहिजे. मग तो 34 घ्या, 32 घ्या, 31 घ्या किंवा 2 घ्या, किंवा कुठलाही जो 35पेक्षा स्मॉल असेल तो आपल्याला घ्यायचा आहे. किंवा कॉन्स्टंट टर्म पण आपण घेऊ शकतो याच्याऐवजी. इथे जर आपल्याला वाटलं तर कॉन्स्टंट टर्म पण आपण घेऊ शकतो, पाय जे असेल ते. पुढे परत ट्रायनोमियल विथ डिग्री 8 आहे, ते पण आपण लिहायचं आहे. त्यानंतर राईट द डिग्री ऑफ द पॉलिनॉमियल, डिग्री लिहायची आहे. क्लासिफाय द फॉलोइंग पॉलिनॉमियल इन लिनियर, क्वाड्रॅटिक अँड क्युबिक. आताच पाहिलं आपण ते. राईट द फॉलोइंग पॉलिनॉमियल इन स्टँडर्ड फॉर्म. स्टँडर्ड फॉर्ममध्ये लिहिताना आपण काय करायचं की दिलेली जी इक्वेशन आहे ती उतरत्या क्रमाने लिहायची. त्याचे ज्या इंडेक्स असतात तर आधी हायेस्ट इंडेक्स आला पाहिजे, नंतर स्मॉलेस्ट, नंतर स्मॉलेस्ट, अशा प्रकारे. म्हणजे मोठा इंडेक्स आधी, मग त्यानंतर उतरत्या क्रमाने सगळे जे टर्म्स आहेत ते लिहायचे. त्याला स्टँडर्ड फॉर्म म्हणतात. अशा प्रकारे क्वेश्चन नंबर 1 to 6 हा प्रॅक्टिस सेट 3.1 मधला आपण सॉल्व करायचा आहे.